ओके, सर्वांचं स्वागत आहे आज या फ्री शेअर मार्केट कोर्सच्या डे 6 मध्ये 6व्या दिवसामध्ये आज आपण आहोत. आणि आज आपण जो सब्जेक्ट घेतलेला आहे तो सब्जेक्ट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तो सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट वेबसाइट्स अँड चार्ट्स. इम्पॉर्टंट वेबसाइट ऍप्स अँड चार्ट्स. आपण चार्टकडे आगेकूच करणार आहोत. तत्पूर्वी शेअर मार्केटच्या थोड्याशा बेसिक गोष्टीमध्ये काय गोष्टी येतात त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य वेबसाईट कोणकोणत्या आवश्यक आहे तुम्हाला माहित असणं, त्याच्यावर तुम्हाला मार्केटचं नॉलेज मिळू शकतं. त्याचबरोबर चार्ट कुठं बघायचे आहेत तुम्हाला फ्रीमध्ये, त्याचबरोबर तुमच्या ब्रोकरकडे चार्ट कसे बघायचे ते पण थोडंसं तुम्हाला मी त्याचं आज इंट्रोडक्शन करून देईन. आणि कोणकोणती ऍप्लिकेशन्स शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठीचे ऍप्लिकेशन फक्त सांगतोय मी, एवढेच ऍप्लिकेशन्स आज आपण ओव्हरव्ह्यू थोडक्यात घेणार आहोत. आणि उद्या आपलं लेक्चर होणार नाहीये, मी आता सांगतो, अजून पण सांगेन मी शेवट की उद्या आपला क्लास होणार नाहीये. उद्या माझ्या पेड मेंबरचा ऑप्शन ट्रेडिंगचा क्लास आहे संध्याकाळी 7 वाजता. फक्त प्रीमियम मेंबर असतात त्याच्यामध्ये. उद्या त्यांचा क्लास आहे, पण मंडे पासून आपण फॉरवर्ड करतोय. सो तुम्ही मंडेला जो क्लास होणार आहे त्याच्याबाबत मी तुम्हाला संडेलाच मी त्याची तुम्हाला सांगून देईन की कशा प्रकारे मंडेला आपले क्लास होणार आहेत, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी. ओके, सो इम्पॉर्टंट वेबसाइट्स अँड चार्ट्स याच्यामध्ये आज आपण जे बघणार आहोत इकडे क्लिक मी छोटीशी लिस्ट बनवली आहे. या लिस्टनुसार आपल्याला एवढ्या ऍप्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. या ऍप्लिकेशनमध्ये बघा आपण पहिल्या लेक्चरमध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये आय थिंक तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण मनी कंट्रोल ऍपच्या बाबत माहिती करून घेतलेली आहे. आणि तुम्हाला बहुधा ते कळालं असेल, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेल मनी कंट्रोल ऍप, तर त्याच्यावरती चांगली कमांड घ्या. investing.com नावाचं पण ऍप आहे, परंतु याची काय आवश्यकता मोबाईलवरती तर नाहीये, परंतु हे आपण पीसी किंवा लॅपटॉपवरती मात्र नक्की यूज करणार आहोत मनी कंट्रोलचा. स्टॉक एज आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं, ते पण तुम्हाला कळालंय. ईटी मार्केट्स हे ऍपचा काय फायदा आहे ते पण आज मी तुम्हाला समजावून सांगेन. त्याच्यानंतर ईटी नाव हे पण ऍप तुमच्याकडे हवं. ईटी म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स मार्केट. आता या ऍपचं वैशिष्ट्य काय बघा, तुम्हाला थोडक्यात सांगतो, डेमो घेण्याची आवश्यकता नाहीये या ऍपची. जवळजवळ हे मनी कंट्रोल आणि स्टॉक एज सारखंच आहे. परंतु आपल्यामध्ये बघा माझ्याकडे जे क्लायंट्स आलेले असतात त्याच्यामध्ये बरेचसे क्लायंट म्हणतात की सर आमचं इंग्रजी कच्चं आहे किंवा आम्हाला इंग्रजीमध्ये जमत नाहीये, थोडंसं इंग्रजी कळत नाहीये, शेअर मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे हे आम्हाला इंग्रजीमध्ये समजण्यामध्ये थोडीशी अडचण येते. सो अशा लोकांसाठी एक महत्वपूर्ण सूचना की तुम्ही ईटी मार्केट्स या नावाचं ऍप आहे, ईटी मार्केट्स. तर हे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. ह्या ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऍप तुम्हाला मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गायडन्स करतं. मराठी भाषेमध्ये तुम्हाला सर्व बातम्या शेअर मार्केटच्या रिगार्डिंग बऱ्याच गोष्टी तुम्हाला ईटी मार्केट्स या ऍपमध्ये येतात. इकॉनॉमिक टाइम्स म्हणजे अशी काय कुतूहल असणारी लोक असतात की ज्यांना आंतरराष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल सब्जेक्ट मध्ये खूप इंटरेस्ट असतो. आपल्याकडे अशी आपण चौकात बरेच लोक बघतो कट्ट्यावरती वगैरे बसलेले की काही घेणं देणं नसतं, परंतु मोदीची दाढी वाढली, मोदीने आज हे खाल्लं, मोदीने तो कोट घातला, अमित शहा इकडे गेले आणि शरद पवारांनी हे केलं. विविध राजकीय घटनांमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतो. आपल्याला त्याच्यातून आपल्याला काही बेनिफिट मिळत नसतो, पण विदाऊट एनी रिझन त्याच्यावरती आपण बिना कामाचं डिस्कशन करतो. काही जण बघा ते इस्रायल पॅलेस्टाईन वॉर चालू आहे त्याच्या बातम्या बिना कामाच्या बघत बसतात. तर आपला देशच त्या संस्कृतीचा आहे, देशावरती प्रेम आहे, पण संस्कृतीच आपली ती आहे की ज्या विषयातून आपल्याला काही बेनिफिट नाहीये, ज्या विषयातून आपल्याला काही फायदा होत नाही, अशा विषयामध्ये लोक बिना कामाचं डिस्कशन करून आपली एनर्जी वेस्ट करतात. त्याच्याऐवजी तुम्ही छान छान म्युझिक ऐकले, पिक्चर बघायचे, तर तुम्हाला ऍटलिस्ट एक मोटिवेशन, मनाला शांती मिळेल. परंतु बिना कामाचा वादविवाद करून कुठलाही तुम्हाला त्यातून फायदा होत नसतो. सो अशा लोकांना सवय असते. सो अशा सवयीमध्ये म्हणजे हे सगळं राजकारण आहे. तुम्ही राजकारणाकडून तुमचा जर फोकस अर्थकारणाकडे जर वळवला तर तुम्हाला राजकारण हे विनाकारण वाटायला सुरुवात होते. जसं आता मला वाटतं राजकारण हे माझ्यासाठी विनाकारण सब्जेक्ट आहे, कारण मी करतोय अर्थकारण, मला फक्त अर्थकारणामध्ये इंटरेस्ट आहे. सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही राजकारणामध्ये असाल, तुमचं जर प्रोफेशन असेल, प्रोफेशनली जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ऍज अ प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे जा, ऍज अ बिझनेसमॅन म्हणून. पण बिनाकामाचं कार्यकर्ते होण्यात कुठलाही तिथून काही साध्य होणार नाहीये. सो ईटी नाव हे एक असं ऍप आहे जे तुम्हाला इंटरनॅशनली ज्या काही गोष्टी होत आहेत आणि त्याचा इंडियावरती काय इफेक्ट होतो, आपल्या मार्केटवरती काय इफेक्ट होऊ शकतो, कुठल्या सेक्टरमध्ये तेजी येऊ शकते, हे सर्व गोष्टी तुम्हाला ईटी नाववरती बघायला मिळतील. ईटी नावने सर्वात अगोदर सकाळी 6 वाजता मी साधारण हे बातम्या त्याच्यावरती वाचायला सुरुवात करतो. सकाळी 6 वाजता एक मी बातमीकडे वाचली होती, रिसेंट एक्झाम्पल सांगतो माझ्या 15 दिवसाचं, की अमेरिकेतली एक मोठी पाईपलाईन रशियन हॅकर्सनी हॅक केली होती आणि तिकडची ती पाईपलाईन हॅक केल्यामुळे तिथं तेलाचा प्रचंड तुटवडा झाला होता. अमेरिकेतले पेट्रोल पंप पूर्ण मोकळे झाले होते
कालवरती रशियन हॅकरनी हॅक केली आणि त्याच्या बदल्यामध्ये बिटकॉइन मागितले होते. सो काल पण ती न्यूज सांगितली. सो इकडे एक लगेच तुमचं लॉजिक क्रिएट झालं पाहिजे की जर अमेरिकेमध्ये 40% तेल एक विभाग आहे तिथे 40-45% तेल त्या पाईपलाईनवर जातं आणि तो जर स्टक झाला असेल तर निश्चित पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडेसे का असताना वाढतील, किंचित त्यावरती इफेक्ट पडेल. आणि जर पेट्रोल डिझेलचे दर जर वाढत असतील, डेफिनेटली वाढलेच मग त्यानंतर 100 झालं, जवळजवळ 2-3 रुपयांनी वाढले. जर पेट्रोल डिझेलचे दर वाढत असतील तर आपल्याकडे HPCL, BPCL, IOC, ONGC अशा कंपन्यांवरती त्याचा परिणाम होणार आणि याचे स्टॉक तेजीमध्ये येणार. आणि त्याच दृष्टिकोनातून मी IOC या शेअरला खरेदी केलं होतं 95-96 रुपयाच्या अराउंड, ज्याला मी 102 रुपयावरती घेऊन विकला. जवळजवळ 6 ते 7% 8% रिटर्न फक्त एक आठवड्याच्या आतमध्ये मी त्याच्यामध्ये मलाही घेतला आणि माझ्या क्लायंट्सना पण दिला. जे तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस पण माझ्याकडे असते, ज्याच्यामध्ये मी लोकांचे अकाउंट्स मॅनेज करतो. मिनिमम 5 लाख रुपये असतात. मी एखाद्या लेक्चरमध्ये त्याच्याबाबत पण सांगेन. सो सर्वांना त्याचा पण प्रॉफिट झाला आणि मी पण पर्सनली प्रॉफिट घेतला. सो अशा प्रकारे ह्या इंटरनॅशनल न्यूजचा काय इफेक्ट होतो ते पण महत्त्वाचं तुम्ही लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि ते पण तुम्ही वारंवार बघायला हवं. त्याच्यानंतर एक ॲप आहे किंवा ही वेबसाईट पण आहे याची आणि ॲप दोन्ही पण आहे. ट्रेंड लाईन, लाईनचं स्पेलिंग LINE नाही LYNE आहे. तुम्हाला वाटतं की सरांचं लाईनचं स्पेलिंग चुकलेलं आहे. लाईन इज करेक्ट. ट्रेंड लाईन LYNE असं स्पेलिंग आहे त्या वेबसाईटचं. डायरेक्ट गुगलवरती ट्रेंड लाईन टाईप करू शकता अथवा प्ले स्टोअरवरून हे ॲप घेऊ शकता. आता ट्रेंड लाईन या ॲपचं वैशिष्ट्य काय आहे? जशी बाकीची ॲप्स आहेत तशीच हे पण ॲप आहे किंवा ही वेबसाईट आहे. विशेष काय नाही आहे, बट ह्यांच्याकडे एक स्पेशल खासियत आहे. ती खासियत म्हणजे शेअर मार्केटमधली काही तज्ज्ञ मंडळी आहेत, शेअर मार्केटमधले काही रिचेस्ट लोक आहेत, जसं की राकेश झुनझुनवाला असेल, राधाकृष्ण दमानी, मनीष बाबूराय, निमेश शहा, ज्यांच्याकडे मी ऑलरेडी स्टॉक मार्केट शिकलो, जे माझे गुरु आहेत निमेश शहा. सो असे बरेच शेअर मार्केटमध्ये रिच लोक आहेत. सो या रिच लोकांचा पोर्टफोलिओ तुम्ही बघू शकता. म्हणजे यांनी कोणते शेअर खरेदी केलेत, कोणत्या भावानी. सो त्याचं पण तुम्हाला मी डेमो दाखवतो. कोणत्या प्राइसवरती याने कोणते शेअर खरेदी केलेत, आज त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, किती कोटीचा त्यांचा पोर्टफोलिओ आहे, एकूण किती शेअर त्याने घेतले, बरं कोणते शेअर विकले असतील तर ते पण तिकडे आपल्याला बघायला मिळतं. सो तुम्ही शेअर मार्केटमधल्या ह्या करोडपती लोकांचे पोर्टफोलिओ ट्रेंड लाईन या वेबसाईटवरती बघू शकता आणि त्याचा डेमो पण आपण आज बघणार आहोत ट्रेंड लाईन या वेबसाईटचा. त्याच्यानंतर इथे स्क्रीनर नावाची एक वेबसाईट. जर तुम्ही फायनान्शियल म्हणजे फंडामेंटल अनालिसिस, सो हा कोर्स आपला सक्सेसफुली क्लोज झाल्यानंतर मिड जूनला मी अजून एक कोर्स घेऊन येतो, तो म्हणजे फंडामेंटल सिरीज 10 ते 12 दिवसाचा फ्री कोर्स घेऊन येतो. फंडामेंटल सिरीजच्या माध्यमातून इकडे मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कंपनीचा कशा प्रकारे बॅलन्स शीट रीड करायची, कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कसे रीड करायचे आणि छोट्या कंपनींना कशा प्रकारे लक्ष देऊन तुम्ही पुढे ग्रोथ करू शकता, या गोष्टींवरती आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सो त्याची पण एक सिरीज लवकरच काढणार आहे. सो तुम्हाला जर एखाद्या कंपनीचं लॉंग टर्म अनालिसिस करायचं असेल, फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल, एकदम डिटेलमध्ये त्या कंपनीचं सगळं तुम्हाला बघायचं असेल पाठीमागच्या 1-2 वर्षाचं सुद्धा, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक वेबसाईट असते ती म्हणजे screener.in. सो screener.inचं ॲप नाही आहे, डायरेक्ट वेबसाईट आहे यांची. सो screener.in वरती जाऊन पण तुम्ही चांगल्या प्रकारे फंडामेंटल अनालिसिस करू शकता, जिथं मी माझे पण स्क्रीनर ऑलरेडी टाकलेले आहेत. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सबस्क्राईब केलं असेल तर तिथे एक मॅजिक फॉर्म्युला म्हणून मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा. मॅजिक फॉर्म्युला बाय जोएल ग्रीनब्लॅट. जोएल ग्रीनब्लॅट हे 1980 ते 90च्या दरम्यान अमेरिकेचे सर्वात रिचेस्ट पर्सनमध्ये त्यांचं नाव येत होतं टॉप 5 मध्ये आणि एका म्युच्युअल फंडला ते मॅनेज करत होतं, ज्याचं नाव होतं ग्रीन बॅलेट फंड. ओके, गोथम फंड नावाचा एक फंड होता, ते मॅनेज करायचे आणि वर्षाला 37%चा कन्सिस्टंट रिटर्न दिला होता. सो तो मी ग्रीन ब्लॅकचा तो फॉर्म्युला मी तिकडे टाकलेला आहे आणि त्याच्यानुसार एक स्क्रीनर तयार केलेला आहे माझा. सो तुम्ही तिथं जाऊन त्याला तो व्हिडिओ बघा, थोडीशी आयडिया पण तुम्हाला येईल की नेमकं मला काय म्हणायचं आहे. सो सुरुवातीला बघा, कोणताही धंदा तुम्ही जर सुरू केला तर सुरुवातीला त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागतात आपल्याला, बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर समजत नसतात, बट हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टंट टिकून राहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला सुरू होतात. सो शेअर मार्केटमध्ये पण तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट सुरुवातीला समजणार नाहीत, पण तुम्ही जर टिकून राहिलात, सातत्याने शिकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला या सर्व गोष्टी सुद्धा हळूहळू समजतील. त्याच्यानंतर येतो टिकर टेप नावाची एक वेबसाईट आहे. टिकर टेप नावाचा ॲप पण आहे. याच्यामध्ये फ्री थोडंसं आपल्याला सर्व्हिसेस कमी आहेत, पण पेड सर्व्हिस मात्र यांच्या A1 क्लासच्या आहेत. जर तुम्हाला एखादं पेड ॲप घ्यायचं असेल, म्हणजे पैसे घालवून सर्व्हिस घ्यायची असेल तर टिकर टेपच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. आता या ॲपचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की हे सर्व ॲप फक्त तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. ऑनली एज्युकेशनल ॲप आहे हे सर्व. हे तुम्हाला कोणतंही ॲप
शेअर खरेदी विक्री करण्यासाठी नाहीये, फक्त तुम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी या ऍपचा तुम्हाला उपयोग होतो. हे तुम्हाला फक्त नॉलेज हे ऍप्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. याच्यानंतर आपल्याकडे येतो वेबसाईट्स. सो वेबसाईटवरती आपण जाऊयात. सो वेबसाईटमध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वेबसाईट येते इकडं, ती म्हणजे स्क्रीनर.in. सो स्क्रीनर.in वरचा आपण कसा वापर करायचा आता आपण बघूयात. त्याच्यानंतर माझी मोस्ट फेवरेट वेबसाईट होती गेल्या 1 वर्षापासून, जी आता माझ्या लिस्टमधून मी काढलेली आहे. खूपच वाईट वाटलं या वेबसाईटच्या बाबत मला. टॉप स्टॉक रिसर्च नाव लक्षात ठेवा. टॉप स्टॉक रिसर्च ही एक वेबसाईट होती. ती ऑटोमॅटिकली मला सर्व पॅटर्न वगैरे शोधून द्यायचे सर्व, आणि माझं रोबोटिक काम ही कंपनी करत होती, ही वेबसाईट करत होती. जे मला पेड सर्व्हिस मी घ्यायचो ती मला फ्री सर्व्हिस स्टॉक रिसर्च ती मिळायची. बट आता यांनी फ्री सर्व्हिस थोड्याशा कमी केलेल्या आहेत आणि वर्षाला 2600 रुपये चार्ज करायला सुरुवात केलेला आहे, फक्त स्टॉकची नावं सांगायला, पॅटर्न शोधायला. ओके, सो हे वाईट वाटतं मला की मी चार्ज करायला सुरुवात केली, बट इट्स अ बिझनेस. त्यांचा तो बिझनेस आहे आणि सर्व्हिस मी घेतोय 2600 रुपयाला. त्याच्यानंतर एक फ्री वेबसाईट तुम्हाला येते, टोटली फ्री आहे, अजिबात चार्ज नाही. ती म्हणजे charting.com. माझे स्वतःचे स्क्रीनर पण आहे त्याच्यावरती. सो charting.com अतिशय बेस्ट क्वालिटीची वेबसाईट आहे. तुम्ही याच्यावरती जाऊन पण व्हिजिट करू शकता. आणि त्यानंतर एक दुसरी एक वेबसाईट आहे ticker.phenology.com. पण अतिशय उत्कृष्ट दर्जाची वेबसाईट आहे. ticker.phenology एकदम छान वेबसाईट आहे. तुम्हाला कंपनीचं डिटेल सर्व एका जागेला मिळते, इतर जायची आवश्यकता नाही. सो आपण स्टेप बाय स्टेप एका गोष्टीला इकडे अभ्यास करायला सुरू करू. पण आता आपण मनी कंट्रोल इन्व्हेस्टिंग स्टॉक हे जे संपवलेला ET मार्केट तुम्ही मराठीत काढा. सो ऍपकडे न जाता आपण सुरुवात करूयात ट्रेंड लाईन या वेबसाईट पासून. सो ट्रेंड लाईन वरती आपण काय बघणार आहोत, तर ट्रेंड लाईन वरती मी सांगितल्याप्रमाणे सक्सेसफुल लोकांचे पोर्टफोलिओ तुम्हाला इकडे बघायला मिळतात. तर तुम्हाला काय करायचं की गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती तुमच्या ट्रेंड लाईन LYNE लाईनचं स्पेलिंग लक्षात ठेवा, हे टाईप करायचं आहे. ट्रेंड लाईन ही वेबसाईट इकडे ओपन होईल. सो ट्रेंड लाईन ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर काय काम करायचं बघा आपल्याला. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सोपी ही साईट आहे तुमच्याकडे इथं. तो डायरेक्ट मुद्द्यावरती येतो मी बाकीच्या गोष्टी न सांगता. इथं बघा तुम्हाला अनेक टॅब मिळतात, जसे की इथं मार्केट टॅब आहे, याच्यामध्ये मार्केटचा बऱ्यापैकी आउटलुक इथं तुम्हाला बघायला मिळतो. रिझल्ट टॅब आहे, कुणाकुणाचे येणारे रिझल्ट पण इथं अगोदर समजतात आणि आलेले रिझल्ट पण इथं तुम्हाला समजतात. म्युच्युअल फंडच्या बाबत पण थोडीशी म्युच्युअल फंडची माहिती आहे. FNO म्हणजे फ्युचर आणि ऑप्शनचे काही आहेत गोष्टी त्या पण इकडे आहेत. रिपोर्ट आहेत वेगवेगळे सगळे आलेले. त्याच्यानंतर स्क्रीनर आहेत. सुपरस्टार नावाचा जो टॅब आहे, या टॅबवरती आपल्याला जायचं. इथं सर्व महत्वाचं आपल्याला बघायला मिळतं. सुपरस्टार नावाच्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सगळे स्टॉक मार्केटचे सुपरस्टार मंडळी तुम्हाला इकडं बघायला मिळतात. सो सुपरस्टार मध्ये आपण आलो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो. त्याच्यामध्ये बघा नंबर 1 ला एक नाव आलेलं आहे राधाकृष्ण दमानी. ओके, हे भारतातले 3 नंबरचे रिचेस्ट पर्सन आहेत, हे पण लक्षात राहू द्या. 1 नंबरला आहेत मुकेश अंबानी, 2 नंबर गौतम अदानी आणि 3 नंबर राधाकृष्ण दमानी. हे कुठलेही माणूस जर कोणी 1 नंबरला गेला, 2 नंबरला गेला, 3 नंबरला गेला, आपल्याला काहीही फरक पडत नसतो. परंतु यांची स्टोरी वाचून तुम्ही नक्कीच मोटिवेट होऊ शकता आणि त्यातून तुम्ही एक सीख घेऊन तुमच्या पण स्वतःच्या व्यापारामध्ये कशा प्रकारे बदल करू शकता. 1,32,000 कोटीचे पोर्टफोलिओ यांचा आहे. कशा प्रकारे मी चेकआउट करतो बघा, खाली पोर्टफोलिओ त्यांचा आलेला आहे व्यवस्थितरित्या. सो मी 2 मिनिटात जस्ट 1 मिनिट फक्त. ओके, प्रेझेंटेशन असिस्टंट. पॉइंटकडे आपण आलेला आहोत. तर इथं बघा आपल्याला काय दिसतंय की आपण इथं राधाकृष्ण दमानी यांचा पोर्टफोलिओ बघतोय. राधाकृष्ण दमानीच पोर्टफोलिओ इथं लिहिलेला आहे. याच्यामध्ये यांनी घेतलेले सगळे स्टॉक्स बघा इथे तुम्हाला दिसत आहे. सगळे स्टॉकची लिस्ट आहे. पहिला स्टॉक घेतलेला आहे अव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड. सो अव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजेच डीमार्टची पॅरेंट कंपनी आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट किंवा अव्हेन्यू सुपरमार्टचा ब्रँड आहे डीमार्ट. सो हे स्वतः यांचे मालक आहेत. होल्डर नेम बघा श्रीकांता देवी राधाकृष्ण दमानी. सो ते स्वतः त्यांची वाईफ आणि राधाकृष्ण दमानी. होल्डिंग व्हॅल्यू एवढी आहे, जवळजवळ 1 लाख कोटीच्या आसपासची व्हॅल्यू आहे. क्वांटिटी पण जवळजवळ 42 लाखाच्या आसपास क्वांटिटी आहेत आणि 65% हिस्सेदारी त्यांच्या स्वतःकडे आहे. म्हणजे स्वतःच्या कंपनीचे 65% शेअर्स त्यांनी खरेदी करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे VST इंडस्ट्रीज. VST कंपनी कशाची आहे हे पण त्याला रिसॉर्ट्स वगैरे प्रायव्हेट लिमिटेड ब्राईट याच्यामध्ये आहे. टोटल 1500 कोटी रुपयाचे शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत. क्वांटिटी जर बघितल्या तर जवळजवळ 46,000च्या आसपास 4 लाख क्वांटिटी आहेत. आणि टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 30% शेअर्स त्यांनी VST इंडस्ट्रीचे स्वतःकडेच खरेदी करून ठेवलेले आहेत.
तर अशा स्टॉक्समध्ये तुम्ही इकडे हात घालू शकता, तुम्ही ट्राय करू शकता की बाबा चला यांनी घेतलाय तर काहीतरी ह्याच्यामध्ये आहे, पोटेन्शियल आहे, कारण हे घेतलं म्हणजे असंच घेतलेला नसणार आहे, व्यवस्थित अनालिसिस करूनच ही लोक खरेदी करत असतात. सो पुढचा स्टॉक आहे बघा इंडिया सिमेंट्स. सो माझ्याकडे पण पर्सनली हा स्टॉक आहे इंडिया सिमेंट. सो इंडिया सिमेंट म्हणजे तुम्हाला माहित असेल सिमेंटची टॉपची कंपनी आहे भारतातली, चांगले सिमेंट उत्पादन यांच्याकडे आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंगची ऑनर सुद्धा इंडिया सिमेंट हाच ग्रुप आहे. सो चेन्नई सुपर किंग टीम मध्ये इंडिया सिमेंटची हिस्सेदारी आहे आणि राधाकृष्ण दमानी यांनी जवळजवळ या कंपनीमध्ये 792 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 12% शेअर घेतले. तुम्ही जर इथे इंडिया सिमेंट वरती जर सिंगल क्लिक केलं तर तुम्हाला बघा इंडिया सिमेंटच्या डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील, कशा प्रकारे त्यांनी खरेदी केलेली आहे. ओके, सो या ठिकाणी बघा त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्हाला इकडे बघायला मिळेल इंडिया सिमेंटचा. सो इथे सगळा पॅटर्न त्यांचा व्यवस्थित आलेला आहे. सो ज्या प्रकारे आपण पाठीमागं बघितलं होतं की कशा डिटेल्स बघायचे असतात, ते सगळ्या डिटेल्स इकडे आले आहेत. म्हणजे FII पब्लिक प्रमोटरनी काय प्रकारे घेतले, प्लेस केले का, आणि एकदम छान अनालिसिस पण तुम्हाला इकडे करता येतं. ओके, तर या प्रकारे तुम्ही एक एक स्टॉकला इथं जाऊन व्यवस्थित अनालिसिस करू शकता आणि मोठमोठ्या लोकांचे पोर्टफोलिओ तुम्ही इथं जाऊन डिटेलमध्ये बघू शकता. किती छान बाईंग त्यांनी केलेलं आहे बघा, आणि एकदम छान फक्त काया नावाचा एक स्टॉक आहे, अतिशय कमी किमतीमध्ये आहे. सो यातले शेअर काढून डेल्टा कॉप अतिशय स्टॉक आहे बघा, डेल्टा स्टॉक याला जाऊ शकता. 163 रुपयाला स्टॉक आहे. जवळजवळ गेमिंग कंपनी आहे, गेम्स वगैरे डिझाईन करतात. सो भारतामध्ये गेमिंग इंडस्ट्रीला भविष्यात स्कोप आहे. काल जवळजवळ 4% शेअर वाढलेला आहे आणि 133% रिटर्न आतापर्यंत याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. तुम्ही पण डेल्टा कॉप या स्टॉकला बघा, एखाद्या गिरावटमध्ये खरेदी करा. आता लगेच घाई करू नका कुठलाही स्टॉक, लॉंग टर्मला खरेदी करायची. सध्या तुमची शॉर्ट टर्मवरतीच फक्त फोकस करा, कारण मार्केट हे ऑल टाइम हायच्या आसपास पोहोचलेलं आहे. सो बघा या प्रकारे तुम्ही राधाकृष्ण दमानी यांचा पोर्टफोलिओ बघितला आपण सुपरस्टार टॅबमध्ये. सो अजून सुपरस्टार टॅबवरती मी क्लिक केलेला आहे आणि या सुपरस्टार टॅबवरती जर अजून आपण खाली गेलो तर राकेश झुंझुनवाला सरांचा पोर्टफोलिओ इथं अवेलेबल आहे. तर राकेश झुंझुनवालांनी कशा प्रकारे इथं काय केलेलं आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळतं बघा. इथं जर आपण गेलो तर टायटन कंपनीमध्ये जवळजवळ 5% शेअर्स यांच्याकडे आहेत. 5-5.5% शेअर आहेत टायटन कंपनीचे. 6,900 कोटीचं व्हॅल्युएशन आहे यांचं. 6,900 कोटी फक्त टायटनमध्ये त्यांनी टाकलेले आहे. टाटा मोटर बघू शकता 1,300-1,500 कोटीचं बाईंग आहे. 70 रुपयाने शेअर घेतला टाटा मोटर्स त्यांनी फक्त. लुपिन माझ्याकडे टाटा मोटर आणि लुपिन दोन्ही पण आहेत. सो लुपिनला पण 880 कोटीचं खरेदी लुपिन या स्टॉकमध्ये केलेली आहे. सो या लोकांनी जर शेअर हे घेतलेले असतील तर तुम्ही ओळखून चला की क्वालिटीचे शेअर आहेत. फक्त आपल्याला काम काय करायचं की डाऊनफॉलमध्ये हे शेअर खरेदी करायचे, पण वर जाणाऱ्या मार्केटमध्ये त्याला खरेदी करू नका. अजून काही स्टॉक सांगतो बघा. इथं NCC लिमिटेड नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी. सो या कंपनीचं जबरदस्त पोटेन्शियल आहे भविष्यामध्ये. साऊथ इंडियामध्ये भरपूर प्रमाणावरती कन्स्ट्रक्शनचे वर्क NCC लिमिटेड मार्फत चालतात. सो अशासाठी तुम्ही NCCला पण बाय करू शकता. 690 कोटीचं बाईंग त्यांनी केलेलं आहे. म्हणजे विचित्र केले असं काहीतरी नाहीये किंवा त्यांना डोकं नाहीये म्हणून त्यांनी खरेदी केलं असं नाहीये. 690 कोटीचं बाईंग करतात म्हणजे डेफिनेटली हा स्टॉकमध्ये काहीतरी पोटेन्शियल असणार आहे म्हणून खरेदी केले. सो असे कितीतरी इकडे स्टॉक आहेत. डेल्टा कॉप सिमिलर येते निघून दोघांकडे. डेल्टा कॉप गॅरंटेड फॉर्ममधला स्टॉक आहे. सो असे रिचेस्ट लोकांचे पोर्टफोलिओ तुम्ही इथं जाऊन चेकआउट करू शकता. आता तुम्हाला जर वाटत असेल की चला माझं पण नाव इथं आलं पाहिजे किंवा बाकीच्यांची नावं इथं का नाही येत अजून, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. ज्या कंपनीचे या लोकांनी 1% पेक्षा जास्त शेअर खरेदी केलेत त्याच कंपन्यांची नावं फक्त इथे येतात. आता ही लोक हुशार असतात, भरपूर हुशार असतात, प्रचंड हुशार असतात, म्हणून श्रीमंत झालेले असतात. सो हे जे झुंझुनवाला दमानीसारखी लोक असतात, ही लोक काय करतात की कुठल्याही कंपनीचे शेअर खरेदी करताना 1% पेक्षा कशा प्रकारे कमी खरेदी करता येतील याच्यावरती जोर देतात. म्हणजे 0.80%, 0.90% एवढं कमी करतात जेणेकरून आपलं नाव बाहेरच्या बाजूला एक्सपोज होऊ नये. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्याच्यामुळे मी बॅकहँड याच्यापेक्षा मोठ्यांचे पोर्टफोलिओ आहेत. सो तुम्हाला वाटत असेल की तुमचं पण नाव इथे यायला हवे तर कुठल्याही कंपनीचे 1% जर तुम्ही शेअर खरेदी केले तर तुमचंही नाव त्या सुपरस्टार लिस्टमध्ये समावेश होतं. तर याच्यामध्ये बघा किती चांगले चांगले सुपरस्टार लोक इथं बसलेले आहेत आणि या सगळ्या लोकांना तुम्ही ट्विटरवर, इंस्टाग्रामवरती, ट्विटर करा. ट्विटर क्लासिकल लोक ट्विटर वापरतात आणि टाइमपास करायचं आहे अशी लोक इंस्टाग्राम वापरतात. फेसबुकवरती जास्त पडलेले असतात, इंस्टाग्रामवरती पडलेले असतात. परंतु क्लासिकल लोक आणि रिच लोक, बिझनेसमॅन लोक हे ट्विटरचा यूज जास्त करतात. सो ट्विटरवरती थोडंसं फोकस करा. चांगलं इन्फॉर्मेटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह येतो. बकवासगिरी कमी असते तिकडं, इन्फॉर्मेटिव्ह जास्त तुम्हाला गोष्टी मिळतात आणि टाइमपास तुमचा फक्त इंस्टाग्राम, फेसबुकवरती टाइमपास होतो. मुकुल अग्रवाल जबरदस्त रिचेस्ट माणूस आहे. सॉफ्टवेअर सर्व्हिसमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे याची.
मुकुल अग्रवालचा पोर्टफोलिओ तुम्ही फॉलो करू शकता. ट्विटरवरती मुकुल अग्रवाल सर्च करा आणि फॉलो करा. आशिष कोचिला जबरदस्त माणूस आहे हा, पण याने पण जबरदस्त ग्रोथ केलेला. मनीष पवार आहे, एक साधा शिक्षक माणूस आहे, प्रोफेसर माणूस, रिचेस्ट माणसामध्ये नाव येतं. आकाश भन्साली, निमेश यश शहा, 943 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. 2011-12 साली निमेश शहाकडे गेलो होतो मी स्वतः यांच्याकडून शिकलेलो आहे. 51 कोटीच्या आसपासचा पोर्टफोलिओ होता. आता अतिशय साधारण डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि आज 943 कोटीचा पोर्टफोलिओ पाठीमागच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 50 करोड टू 900 करोडची जर्नी कंप्लीट केलेली आहे. पूर्वीच्या वेळेला माझे कॉल वगैरे उचलत असायचे, पण आता सध्या असं आहे की हे सांगतात, जसं मी तुम्हाला सांगतो की कृपया मार्केट अकाउंटमध्ये कॉल करू नका. कॉल केला तर मी तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकत. तो सरांना जर मी आता मेसेज केला तर सर रिप्लाय साधारण 15 दिवसानंतर देतात, दिला तर ते पण देत पण नाहीत, एवढे बिझी असतात सध्या. निमेश शहा ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करत होते लोकांना, पण आता सगळं त्यांनी बंद केलेलं आहे. 1000 कोटीचे मालक झाले तर ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा पण जास्तच आहे त्यांच्याकडे, 1,500 कोटी आहेत. तर इथं रिचेस्ट लोकांची ऑलरेडी लिस्ट आलेली आहे. विजय केडिया सुपर श्रीमंत माणूस आहे, 10 रुपये नव्हते त्यांच्याकडे दुधासाठी, कुठं ग्रोथ केली बघा. सो एवढ्या रिचेस्ट लोकांचं इथं तुम्हाला फॉलो मिळतो. हे सर्व सामान्य लोक आहेत आणि सामान्यातून यांनी कशा प्रकारे ग्रोथ करून पैसे कमवलेले आहेत हे तुम्ही इथं बघू शकता. सो यांचं स्ट्रॅटेजी, यांचे टेक्निक, यांचे थॉट्स हे सगळे तुम्हाला फॉलो करा. यांना तुम्ही वेगवेगळ्या मीडियमवरती यांचे आर्टिकल्स येतात, बिझनेस स्टँडर्डमध्ये किंवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये आर्टिकल्स रीड करा. जर इंग्लिशमध्ये लवकर कळत नसेल तर मराठीमध्ये आता कन्व्हर्जन होतं त्याचं इझिली, तर मराठीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून ते पण रीड करा. जसं की तुम्हाला ईटी मार्केटवरती तुम्ही मराठीत सर्व गोष्टी वाचू शकता. बिझनेस स्टँडर्ड हा पण न्यूजपेपर हिंदीमध्ये कन्वर्ट होतो. मनी भास्कर नावाचा एक न्यूजपेपर आहे, तो पण हिंदीमध्ये कन्वर्ट होतो. त्याचबरोबर CNBC आवाजचं पण ॲप आहे, ऑनलाईन वेबसाईट आहे, ती पण हिंदीमध्ये कन्वर्ट होते. हे सगळं कन्वर्ट करून तुम्ही रीड करा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर. कारण माझ्याकडे येणाऱ्या लोकांचं मराठी किंवा हिंदीमध्ये पाहिजे असं म्हणतात. तुम्ही मराठी हिंदीमध्ये जाऊन पण हे सर्व बघू शकता. आणि या लोकांवरती थोडंसं लक्ष ठेवा. हुशार आणि तज्ञ लोक आहेत, यांना जास्त घेणं देणं नाही आहे बाहेरच्या जगाचं. फक्त हे स्टॉक मार्केट, बिझनेस आणि स्वतःला कशा प्रकारे ग्रोथ करता येईल याच्याकडे यांचं लक्ष असतं. सो एवढी मोठी लिस्ट तुम्हाला येते ट्रेंड लाईन या वेबसाईटवरती. आणि थोडंसं या क्लासमुळे तुमच्या ह्याच्यात चेंज आला तर क्लास आपलं जे धोरण आहे ते सक्सेस झालं असं आपण म्हणू शकतो. तर नेक्स्ट टॉपिककडे आपण मुवमेंट करूयात लगेच क्विकली. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, नेक्स्ट टॉपिकमध्ये बघा आपण ट्रेंड लाईन बघितलं. स्क्रीनर.in ला आपण पुढे जाऊन बघूया. आता वेबसाईटवरती भर देऊयात आणि त्याच्यामध्ये पहिली वेबसाईट आहे ती स्क्रीनर.in. सो स्क्रीनर.in या वेबसाईटला आपण व्हिजिट करूयात आणि बघूयात की याच्यावरती तुम्हाला नेमकं बघायचं आहे काय. आता बघा ह्या वेबसाईट आज शिकवण्याचा रिझन काय आहे, या वेबसाईट तुम्हाला मी आज का शिकवतोय, कारण मी ऍक्च्युली आज तुम्हाला चार्ट किंवा कॅन्डल शिकवायला सुरू करणार होतो. बट इकडे एक प्रॉब्लेम असा आहे की हाऊ टू फाइंड द स्टॉक. सगळ्यात इम्पॉर्टंट नवीन लोकांचा प्रॉब्लेम असतो की सर ठीक आहे तुम्ही हे सर्व शिकवताय पण शेअर आम्हाला माहित नाहीत, तर आम्ही स्टॉक आणू कुठून, शोधून कुठं आणू, कुठून घेऊन येऊ शेअर, की बाबा हे शेअर आता असं असायचं काय करायचं. तर तुम्हाला पहिलं काम काय करायचं की शेअर्सची संख्या तुमच्याकडे भरपूर पाहिजे. तुम्हाला बरेच शेअर माहीत पाहिजे. जर शेअर माहीत असेल तर ती कंपनी करते काय हे सर्व गोष्टी माहीत पाहिजे. थोडासा वेळ दिला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला सुरुवात होतात. बघा तुम्ही न्यू बिगिनर असाल तर तुम्हाला एक मी टार्गेट देतो सर्वांना की दररोजचे 40 स्टॉक तुम्ही बघायचे. 40 स्टॉकला तुम्ही मनी कंट्रोलवरती, स्टॉकेजवरती जाऊन त्याचा अनालिसिस करायचा, बघायचं की कंपनी बिझनेस काय करते, कुठल्या काळामध्ये किती रुपये होते, किती लावले तर किती झाले असते. त्या सगळ्या स्टॉकेजवरती आणि मनी कंट्रोलचे सगळे टॅब चेक करायचे तुम्हाला फक्त एका कंपनीचे. असे दररोजचे 40 शेअर तुम्ही करायला चालू करा. 40 शेअर बघायला 1 ते 1.5 तास तुमचा वेळ जाईल. मी सध्या दररोज कमीत कमी 100+ कंपन्या चेकआउट करत असतो दररोज की याच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे. 100 तरी कंपन्या चेक करतो. ड्युरिंग द मार्केट आवरच माझ्या 50-60 कंपन्या चेकआउट करून होतात आणि मार्केट ऑफ झाल्यानंतर मी चेक करतो विथ द टेक्निकल चार्ट. तर तुम्ही जास्तीत जास्त कंपन्यांचं चेकआउट करायला सुरुवात करा. बघा त्याच्यामध्ये काय सुरू आहे. आणि हा जर तुम्ही वर्षभर जर हे केलं तर तुम्हाला आता मार्केटचा एक अंदाज येऊन जातो मार्केटमध्ये सध्या काय अवस्था सुरू आहे आणि कुठल्या कंपनीचं कुठल्या काळामध्ये काय होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी दररोज मार्केटच्या टचमध्ये राहा. मार्केटला फक्त तुम्हाला 2 वर्ष द्यायचं, लाईफ टाईम मार्केट तुम्हाला सपोर्ट करतं. साधं उदाहरण सांगतो, ज्या वेळेला तुमचं वय 70-75 वर्ष वय झालेलं असेल, 65-70 वर्ष वय झालेलं असेल, तुम्हाला उठायला बसायला येत नाही, एकदम तुम्ही प्रचंड वृद्धापळ काळाच्या अवस्थेत गेलेला आहात, प्रचंड वृद्ध झालेला आहात, बसायला उठायला पण येत नाहीये. बट त्यावेळेला तुमचा अतिशय वाईट हाल असणार आहे. म्हणजे माणसाचं बालपणात पण इकॉनॉमिकल हाल असतं आणि म्हातारपणात पण इकॉनॉमिक थोडंसं तुमचे प्रॉब्लेम असतात. परंतु त्यावेळेला जर करोडो रुपयाचा पोर्टफोलिओ असेल
तर तुमच्यासाठी तुमची जी मुलं बाळ कोण तुम्हाला जो सांभाळणारा असेल तो तुम्हाला म्हणेल की बाबा म्हाताऱ्याकडे या म्हातारीकडे मोठा पैसा आहे, करोडोमध्ये पैसा आहे, याची सेवा केली तर आपल्याला मेवा मिळेल, तर हा म्हातारा काहीतरी करून ठेवेल. सो तुम्ही त्यावेळेला त्यांचं रॅगिंग करण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी बाबा आमिष दाखवण्यासाठी तुमच्या हातामध्ये काहीतरी असायला हवं. आता पूर्वीच्या काळी गव्हर्नमेंट सर्वंट असायचे आणि त्यांना पेन्शन मिळायची, सो पेन्शनसाठी त्या म्हाताऱ्याला चांगलं सांभाळलं जायचं. परंतु आता तो काळ राहिलेला नाहीये, कारण म्हणजे आपला काळ जो असेल तो तसा नसणार आहे, कारण आपल्यापैकी कुणालाही पेन्शन मिळणार नाहीये. आपल्या जो जनरेशन आहे त्यामध्ये कुणालाही पेन्शन मिळणार नाहीये. आणि आपल्याकडे जर प्रॉपर्टी असेल तर त्यांना ऑलरेडी माहित असते की प्रॉपर्टी नाही लागून आपल्यालाच मिळणार आहे. जर काय जमीन जागा शेत जमीन काय असेल तर ते आपल्याला ऑटोमॅटिकच त्यांच्या वारसदारांना मिळणार आहे, हे माहीत असतं. परंतु स्टॉकमध्ये आपण काय पण करू शकतो, कारण ते आपल्या सिंगल क्लिकवरती डिपेंड आहे. आपण फक्त बोटाने क्लिक केलं तर काम संपलं. सो त्या काळामध्ये फक्त तुमचे डोळे जर व्यवस्थित असले, हाताची बोटं जर तुमच्या चालत असतील तरीही तुम्ही दररोजचे पैसे कमवू शकता. ओके, कारण एवढा मोठा लॉंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे आलेला असेल. सो मी असे कितीतरी उदाहरण बघितलेले आहेत की अक्षरशः ते झोपून आहेत कंटिन्युअसली, परंतु तुमचं डोकं काम करतंय व्यवस्थित, त्याच्या डोळ्यांना दिसते चष्मा लावून, आणि त्याच्यानंतर त्याचे बोटं चालतायत फक्त. मोबाईलवर ट्रेडिंग करून ते पैसे कमवतात दररोजचे, पूर्ण वृद्धापन काळामध्ये सुद्धा. सो त्या काळामध्ये जर पैसा हवा असेल तर त्याची सुरुवात तुम्ही आता करा. जॉब असेल किंवा तुमचं प्रॅक्टिकल बिझनेस असेल, काय व्यापार असेल तर तो लिमिटेड काळासाठी आहे. एका वयामध्ये तो तुम्हाला सोडावा लागेल नाईलाजानं. पण स्टॉक मार्केट जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचं स्टॉक मार्केट तुमच्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत स्टॉक मार्केट आहे, आणि आपल्यानंतर पण स्टॉक मार्केट आहे. कारण स्टॉक मार्केट आपण जन्माच्या अगोदर पण होतो आणि आपण मेल्यानंतर पण ते अवेलेबल आहे. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटला थोडंसं फोकस करा आणि पार्ट टाइम बिझनेस म्हणून याला तुम्ही गॅरंटेड बघू शकता. तुमचा मेन बिझनेस काय असेल तो करत करत तुम्ही स्टॉक मार्केट करू शकता. असं नाही की सर्व बाकीचं सोडून तुम्हाला हे करायचं आहे. सो इथं मी ऑलरेडी बुकमार्कला screener.in ही वेबसाईट इकडे सेव्ह करून ठेवलेली आहे. screener.inला मी व्हिजिट केले बघा. इथं वेबसाईटवरच्या बाजूला दिसते screener.in. सो हे ज्या आज मी वेबसाईट इकडे टाकलेले आहेत त्या सर्व वेबसाईटची लिस्ट मी ग्रुपवरती आज हे लेक्चर संपल्यानंतर टाकेल. तुम्ही त्यावर फक्त क्लिक केलं का तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती रिडायरेक्ट कराल. सो इथं आलेलं आहे बघा screener.in नावाची वेबसाईट. सो याच्यावरती एखाद्या कंपनीच्या बाबत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं, इथं अवंती फीड्स समजा मला कंपनी हवी आहे तर मी इथं अवंती फीडवरती किंवा सर्च कंपनीमध्ये क्लिक करायचं. अवंती फीड्स आलेली आहे. सो अबाउटमध्ये अवंती फीडच्या डिटेल बघा. अवंती फीड इज लीडिंग प्रोव्हायडर बघा हाय क्वालिटी श्रिम्प फीड बेस्ड टेक्निकल सपोर्ट टू द फार्मर अँड कॅटर्स टू क्वालिटी स्टँडर्ड ऑफ ग्लोबल श्रिम्प कस्टमर्स. म्हणजे चिकन असेल किंवा बरंच काही प्रोडक्ट असतात मांस वगैरे, अशा कंपन्यामध्ये ही कंपनी काम करते. अवंती फीड्स अतिशय स्टँडर्ड लेवलची कंपनी आहे. ओके, सो तुम्ही याच्यामध्ये पण जाऊ शकता. सो बघा प्रॉज अँड कॉन्स पण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट दिसते. जर अनालिसिस करायला जमत नसेल तर तुम्ही प्रॉज अँड कॉन्स वाचू शकता. प्रॉज म्हणजे चांगल्या गोष्टी, कॉन्स म्हणजे वाईट गोष्टी. प्रॉजमध्ये काय नाही बघा, कंपनीज ऑलमोस्ट डेट फ्री, कंपनीवरती अजिबात कर्ज नाहीये. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळतात. कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑफ इक्विटी ROE ट्रॅक रेकॉर्ड 3 years. ROE इज 32%. आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे की ROE म्हणजे काय आम्हाला माहित नाही. तर ROEचा फुल फॉर्म आहे रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे कंपनीकडे जे शेअर आहे त्याच्यावरती ते किती रिटर्न कमवत आहेत त्याला म्हणायचं रिटर्न ऑन इक्विटी. सो कन्सिस्टंट ग्रोथ होतो, चांगला आहे हे कळते. प्रॉजमध्ये म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. कंपनी हॅज बीन मेंटेनिंग अ हेल्थी डिव्हिडंड पे आउट 17%. सो 17% डिव्हिडंड प्रत्येक वर्षी देत आहेत. कंपनीज मेडन सेल ग्रोथ इज 35% ऑफ लास्ट 10 years. पाठीमागच्या 10 वर्षापासून हे अतिशय चांगल्या प्रकारचं बिझनेसमध्ये सेल्समध्ये ग्रोथ करतायत. सो हे तर तुम्हाला कळते कंपनी छान आहे. कॉन्समध्ये पण डाऊट नाही. सो नो डाऊट तुम्ही ऑब्व्हियसली याला घेऊ शकता, प्रॉब्लेम काहीच नाहीये. चांगल्या लेवलवरती फक्त खरेदी करा. कंपनीचे फायटर कोण कोण आहेत ते पण इथे तुम्हाला कळतात. कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट तुम्हाला इकडे रीड करायला येतो. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तुम्हाला रीड करता येतं. बॅलन्स शीट इथून रीड करता येते. सो याचा पण कोर्स मी पुढच्या महिन्यामध्ये सुरू करेल. शेअर होल्डिंग पॅटर्न करता येतं. कंपनीचे अनाउन्समेंट इथे तुम्हाला बघायला मिळतात. अजून काय हवं, एका जागेला तुम्हाला कंपनीच्या आतल्या लोकांना पण माहित नसेल की बाबा कंपनीमध्ये आपल्या हे एवढ्या गोष्टी आहेत म्हणून, तेवढ्या गोष्टी तुम्ही इकडे जाऊन बघू शकता. तर हे तुम्ही एक्सपोर्टला एक्सेलवरती इम्पोर्ट करून स्वतःच्या माहितीसाठी सेव्ह पण करून ठेवू शकता. हे सर्व गोष्टी आहेत. आता screener.inचा अजून फायदा काय बघा. तुम्ही स्क्रीन्स या टॅबवरती जर इथे क्लिक केलं वरच्या बाजूला तर स्क्रीन टॅबवरती तुम्ही जाल. आता स्क्रीन टॅबवरती गेल्यावरती इतके स्क्रीनर पडलेले आहेत. इथे सर्चमध्ये तुम्ही जाऊन स्क्रीन सर्च करू शकता. सो तुम्हाला बघा इथं काय आहे, लो ऑन 10 year ॲव्हरेज अर्निंग, कॅपॅसिटी एक्सपान्शन, कुणी कॅपॅसिटी एक्सपान्शन केले, डेट रिडक्शन, अशा कोणत्या कंपन्यांचे स्वतःचं खर्च कमी करतायत सगळं इथं बघायला मिळते आपल्याला.
कंपनीज क्रिएटिंग न्यू हाय, अशी कुठली कंपनी आहे की दररोज नवीन हाय तयार करते, रोज एक नवीन किंमत नोंदवते, दररोज कंपनी वाढते, इथं तुम्हाला बघायला मिळतात. ग्रोथ विदाउट डायल्युशन, कंपनी काही कंपनी की व्यवस्थित ग्रोथ करतायत. FII बाईंग, अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्यांच्यामध्ये FII जबरदस्त बाईंग करतायत. ओके, सो मला चेक करायचं आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनवाले कोण कोणत्या कंपनीमध्ये जोरदार बाईंग करतायत. सो आपण चेक करूया. सो फॉरेनवाले बाय करतात म्हणजे ते व्यवस्थित अनालिसिस करून करतात. आता याच्यामध्ये बघा, पंजाब नॅशनल बँकेमध्ये फॉरेनर कन्सिस्टंटली बाय करत आहेत पाठीमागच्या काही दिवसापासून. बँक ऑफ बरोडामध्ये बाय करतात कारण याचं प्रायव्हेटायझेशन न्यूज आहेत. हनीवेल ऑटो, हिंदुस्तान कॉपर, सो मोठी मोठी लिस्ट मिळाली मला की फॉरेनर कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये बाय करतायत. सो फॉरेनरची लिस्ट मिळाली. अजून तो फॉर्म्युला बेसिस पण तुम्हाला आहेत बघा. इथे काय पिट्रोसाकी नावाचे ट्रेडर होते जुन्या काळात, त्यांचा स्कॅन तुम्हाला इथे मिळतोय. मॅजिक फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो पण मॅजिक फॉर्म्युला इकडे आहे. कॉफी कॅन पोर्टफोलिओ, याच्यावरती क्लिक करा. गॅरंटेड कॉफी कॅन पोर्टफोलिओ बाय द सौरभ मुखर्जी. वर करा सौरभ मुखर्जी कोण आहे तो, जबरदस्त व्यक्तिमत्व आहे स्टॉक मार्केट आणि बिझनेस रिलेटेड. गुगल करून बघा सौरभ मुखर्जी कोण आहे आणि व्हॉट इज कॉफी कॅन. सो कॉफी कॅन मी पहिले एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कॉफी कॅन म्हणजे काय, शेअर खरेदी कराने विसरून जा किंवा तुम्ही खरेदी केलं होतं त्याला म्हणायचं कॉफी कॅन. सो गुगल केल्यावर 2-3 वेळा तुम्हाला कॉफी कॅन म्हणजे काय ते समजेल, आपण जास्त वेळ लावायला नको. सो कॉफी कॅन म्हणजे एकदा खरेदी केलं अजिबात विकायची नाही, त्याला म्हणायचं कॉफी कॅन. तिथे बघा, सुप्रीम पेट्रोकेमिकल 729 रुपयाचा शेअर आहे. सध्या या किमतीवरती नाही खरेदी करायचं, खूप महागडे शेअर आहे सध्या. इंडियन एनर्जी, म्हणजे तुम्हाला एकतर कळालं की क्वालिटीचे स्टॉक कुठले कुठले आहेत, जे शेअर जर खरेदी केलं तरी विसरूनच जायचे, परत त्याला बघायचंच नाही, असे कुठले कुठले शेअर आहेत. आणि याचा तुम्हाला चेक काय करायचं की 52 वीक लो, म्हणजे 9 वर्षातला निच्चांक किती नोंदवलेला आहे हे याचं चेक करायचं. याच्यावरती क्लिक केलं का तुम्हाला कळतं का 52 वीक लो काय आहे. समजा मॅरिको घेतला आपण, मॅरिको म्हणजे पॅराशूट तेल असेल किंवा सफोला तेल तुम्ही खाता, जेवणाचे बनवण्यात सफोला तेल वापरता किंवा पॅराशूट असेल, ते सर्व मॅरिकोचं आहे. मॅरिको ह्या कंपनीकडे जर आपण गेलो तर बघा, मार्केट कॅप 59,000 कोटीची आहे. त्याच्यामध्ये याला खरेदी करायची किंमत सांगतो, हाय आणि लो दिलेला आहे. 488 रुपयाचा हाय आहे आणि 311 रुपयाचा लो आहे. सो 311 ते 360, 50-60 या लेवलपर्यंत जर तो तुम्हाला कधी मिळाला 400 रुपयाच्या आतमध्ये तर तुम्हाला खरेदी करायचा आहे. आता त्याची किंमत 460 रुपये चालू आहे. या शेअरची किंमत 460 रुपये चालू आहे. 400 रुपयाच्या आतमध्ये जर तुम्हाला मिळाला तर मॅरिकोला तुम्हाला खरेदी करायचं आहे. कॉफी कॅन म्हणजे घ्या आणि विसरूनच जायला पुन्हा विचारच करू नका की माझ्याकडे हा शेअर होता म्हणून. खरेदी करा आणि ॲपला अनइन्स्टॉल करून टाका आणि याचा युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. सो अशा प्रकारे घेण्यासारखा हा जबरदस्त स्टॉक आहे मॅरिको. ओके, सो बिझनेस मॉडेल अतिशय छान आहे. सो इथं कितीतरी अशा कंपन्या तुम्हाला मिळतात की या कंपन्या तुम्ही घ्या आणि फॉरगेट इट, अजिबात पुन्हा याचं नाव काढू नका की याला बघायचं पण गरज नाहीये तुम्हाला. असे सगळे लॉंग टर्मचे सगळे स्टॉक कॉफी कॅन याला आपण म्हणतो. असे सगळे इथं रेडीमेड स्किनर तुमच्याकडे आहेत. सो जो तुमचा प्रॉब्लेम होता की सर स्टॉक कुठून आणायचे, शेअर कुठून शोधून काढू, आम्हाला शेअरची नावं माहीत नाहीत, सर तुमच्याकडे किती ऑप्शन आहेत बघा. मनी कंट्रोलचे टॉप गेनर टॉप लुजर बघू शकता. मनी कंट्रोलवरती जाऊन सेक्टर कुठला फॉर्ममध्ये तो चेक करायचा, त्या सेक्टरमध्ये शेअर खरेदी करायचे, तिथे पण तुम्हाला शेअर बघायला मिळतील. त्याच्यानंतर स्टॉक एजवरती पण जाऊन एका सेक्टरमध्ये जाऊन सेक्टरमधले लीडर शेअर, पहिले 2-3 नंबरचे शेअर खरेदी करू शकता डोकं लावून. थोडंसं स्वतःचं लॉजिक, जनरल लॉजिक जर तुम्ही यूज केलं ना, जनरल नॉलेज तुमचं जनरली लाईफमध्ये जे लॉजिक चालतं ते जरी लॉजिक तुम्ही यूज केलं, बातम्या वगैरे तुम्ही हे करून रीड करून, तरीही तुम्हाला समजू शकतं की मार्केटमध्ये कुठले शेअर आता खरेदी करायला हवेत. आता बघा, लॉकडाऊन निघाल्यानंतर जनरली लोकांना असे घरामध्ये बसून डोकं लोकांचं अक्षरशः म्हणजे स्तब्ध झालेलं आहे, डोकं त्यांचं काम करायचं बंद झाले आणि हँगओव्हर एक डोक्यामध्ये लोकांच्या बसलेला आहे. सो सुरुवातीला जर लॉकडाऊन गव्हर्नमेंटली टोटली अनलॉक ज्यावेळेला करेल 1-2 महिन्यांनी, तर या अनलॉकमध्ये लोक सुरुवातीला वेड्यासारखं ट्रॅव्हलिंग करायला सुरू करतील आणि ट्रिप काढणार, लोक वेगवेगळ्या स्पॉटला व्हिजिट करायला पळणार. सो या दरम्यान ट्रिप, व्हिजिटिंग आणि हॉटेलिंग हे सेक्टर माझ्या हिशोबानं फॉर्ममध्ये येऊ शकतं. सो माझं लॉजिक किती सिंपल आहे बघा, तुम्ही पण अशा प्रकारचं लॉजिक स्वतः विचार करून अप्लाय करू शकता. लॉजिक सिंपल आहे की लॉकडाऊन निघाल्यानंतर लोक हेवीली ट्रिपला जातील, प्रचंड गोव्याला वगैरे फिरायला जाणार, वेगवेगळ्या छोट्या चांगल्या स्पॉटवरती हिल स्टेशनला फिरायला जाणार. त्याचबरोबर हे ज्यावेळेला बाहेर निघतील त्याच दरम्यान एकदम चांगला मान्सून सुरू होतोय, आपल्याकडे चांगला पावसाळा सुरू होतोय, हिरवळ सगळीकडे असणार आहे आणि बऱ्यापैकी लोक हिरवळीमुळे पण बाहेर पडायला सुरुवात करतील, कारण लोकांना धबधबे, हिरवळीमध्ये फिरणं, अशा ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये फिरायला हे अतिशय एन्जॉईंग कंडिशन असते.
सो त्या दृष्टिकोनातून लोक त्या मुवमेंटसाठी सुद्धा बऱ्यापैकी लोक बाहेर निघणार आहेत. सो हे जर आपण अनालाइज केलं तर एक लक्षात येईल की ट्रॅव्हलिंग सेक्टरमध्ये स्टॉक्स हे येणाऱ्या काही दिवसासाठी फॉर्ममध्ये असतील. सो आता त्यांच्या प्राइस मात्र लोवेस्ट रिझनमध्ये तुम्हाला लोवेस्ट रेटवरती अवेलेबल आहे. तर काम काय करायचं, तुम्हाला स्टॉकेज ॲपवरती जायचं आहे आणि ट्रॅव्हल सेक्टर चेक करायचं आहे. ट्रॅव्हल सेक्टरमध्ये 2-3 नंबरचे ट्रॅव्हलरचे कुठले कुठले शेअर्स आहेत ते चेकआउट करायचे. त्याचा 52 वीक लो काय बघायचा आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी एंट्री मारता येते का हे चेकआउट करायचं. सो शेअरला कशा प्रकारे कुठल्या लेवलवरती खरेदी करायचा ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. कॅन्डल चार्ट वगैरे बघून तुम्हाला मी डायरेक्ट म्हणजे महत्वाचेच लेवल तुम्हाला शिकवेल की डायरेक्ट छोट्याशा एकदम छोट्या पद्धतीवरती तुम्ही शेअर कशी खरेदी करू शकता. 5वी-6वीचं जरी मुलाला बसवलं तरी त्याला पण ते टेक्निक समजेल. एवढं साधं सोपं टेक्निक मी डेव्हलप केलेलं आहे की फक्त तुम्हाला एक लाईन चेक करायची आणि ते लाईन आणि वीकली चार्ट चेक करून बाबा हा शेअर कुठं घ्यायचा आणि हा घेतल्यानंतर किती वरपर्यंत वाढू शकतो हे तुम्हाला कळू शकतं. सो खरेदीची किंमत आणि खरेदी केल्यानंतर ते शेअरला कुठल्या किमतीवरती विकायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा प्रकारे चेकआउट करायचे असतात ते पण तुम्हाला शिकवेल. आणि तुमचं जे जनरल नॉलेज आहे त्या जनरल नॉलेजवरती तुम्ही कशा प्रकारे जनरल तुमचं डोकं वापरून तुम्ही कशा प्रकारे स्टॉक सिलेक्ट करू शकता ते पण तुम्ही इथं निवडू शकता. सो थोडंसं रिडिंग करायला सुरुवात करा. आज तुमच्यासाठी सर्वांसाठी मी वॉरन बफेचं पुस्तक उद्या किंवा आज किंवा उद्या तुम्हाला उद्या सेंड करेन मी शक्यतो. ग्रुपवरती वॉरन बफेचं एक पुस्तक आहे छोटंसं लिहिलेलं अतुल कहाते या लेखकांचं. सो ते वॉरन बफेचं पुस्तक पण मी तुम्हाला सेंड करेन. मी PDF फॉर्ममध्ये आहे. सो ते पुस्तक पण रीड करा. उद्या संडेच्या दिवसामध्ये एक छान दिवस आहे. सो या प्रकारे या 2 वेबसाईट तुम्हाला हेल्प करतील तुमचं स्टॉक मार्केटमध्ये नॉलेजला अजून चांगल्या प्रकारे हेल्प करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं टॉप स्टॉक रिसर्च या वेबसाईटला आता इतक्या तरी जाऊ नका, 26 रुपये चार्ज करतात. त्याच्यानंतर एक येतं बघा चार्ट इंक. सो चार्ट इंक वेबसाईटवरती तुम्हाला काय काम करायचं बघा. एक माझी मोस्ट फेवरेट वेबसाईटमध्ये ही वेबसाईट येते. सो तुमच्या सर्वांसाठी एक मी साधी सोपी सर्वांसाठी एक फ्री गोष्ट करून ठेवलेली आहे. ऑलरेडी तुम्ही बुकमार्कला ही वेबसाईट सेव्ह केलेली आहे. इथं जाऊन माझ्या तुम्ही ॲड्रेस बारमध्ये बघू शकता. चार्ट इंक, इंकचं स्पेलिंग आहे INK. इंक म्हणजे आपल्या शाईमध्ये भरायची इंक, शाईसारखी इंक, त्याला इंक म्हणायचं. चार्ट इंक नावाची वेबसाईट आहे. याला तुम्हाला भेट करायचं, व्हिजिट द्यायचे. ही एक स्क्रीनर वेबसाईट आहे. स्क्रीनर म्हणजे जे स्टॉक तुम्हाला ऑटोमॅटिकली छाटून देतात त्याला आपण स्क्रीनर म्हणतो. ऑटोमॅटिकली शेअर सगळे सॉर्ट आउट करून देतात त्याला म्हणायचं स्क्रीनर. सो screener.in ला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथं वरच्या बाजूला स्क्रीनर नावाचा एक टॅब दिसतोय. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं सिम्पली. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्च स्क्रीनर्स नावाचा एक टॅब दिसतोय. सर्च स्क्रीनर नावाचा ऑप्शन दिसतोय आणि याच्या खाली एक छोटासा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला सिंपल टॅप करायचं आहे. काय बघा, आतापर्यंत तुम्ही बघत नाही किंवा तुम्हाला माहित पण नसेल की आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे IISM, आयडियल इन्फो शेअर मार्केट इन्स्टिट्यूट. सो तुम्हाला इथं टाईप करायचं आहे IISM असं टाईप करायचं आहे आणि सर्च स्कॅनरवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इझी मेथड इथं करून दिलेली आहे. काय मिळतं बघा, IISM कॉल ऑप्शन, जे ऑप्शन ट्रेडिंग करणार आहेत त्यांच्यासाठी कॉल ऑप्शन इथे छाटून देतोय. IISM बुलिश, जे इंट्राडे करणार आहेत त्यांना इथं स्टॉक मिळत आहेत रेडीमेड. पुढच्या बाजूला IISM बेरिश, जे मग शॉर्ट सेल करत असेल तर त्यांच्यासाठी बेरिश आहे. IISM गोल्डन क्रॉसओव्हर आणि स्विंग ट्रेडिंग. स्विंग म्हणजे तुम्हाला कळालं असेल, आज घ्यायचं आणि 2 दिवसांनी विकायचं, 3 दिवसांनी विकायचं, त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणायचं. सो आपण स्विंग ट्रेडिंगवरती क्लिक करूया, जे तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी सेफ आहे, नवीन लोकांना सुद्धा सेफ आहे. तर तुम्हाला काही काम करायचं नाही बघा. इथं स्टॉक मी रेडीमेड तुम्हाला काढून दिलेले आहे. हे स्टॉक फक्त बघायचे, त्यांचे चार्ट बिट चेक करायचे फक्त. तुम्हाला चार्ट चेक करायला इथं शिकवेल. सो किती शेअर चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला रेडीमेड फॉर्ममध्ये इथं अवेलेबल आहे. इथं नंबर 1 आलाय इंडियन बँक. सो इंडियन बँक 10% काल वाढलाय, 140 रुपयाचा शेअर आहे. त्यानंतर HFCL सुपर क्वालिटी 49 रुपयाचा स्टॉक आहे. गॅरंटेड पोझिशन घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही. सो या HFCL वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याचा चार्ट पण इकडे येतोय बघा. हा चार्ट पण आला HFCLचा रेडीमेड. सो तुम्हाला चार्ट ट्रेडिंग अजून मी शिकवलेलं नाही, येणाऱ्या वीकमध्ये शिकवेल. परंतु तुमची जी समस्या आहे जी मला सॉल्व्ह करायची आहे ती म्हणजे स्टॉक कुठून आणायचे. तर मनी कंट्रोल, स्टॉकेज आणि जर दिवसाला दररोज स्टॉक पाहिजे असतील तर इथले शेअर तुम्ही घेऊ शकता जे ऑलरेडी चांगले पळायच्या तयारीत असतात किंवा चांगले पळालेले असतात. मे बी चान्स असतो की हे शेअर अजून तेजी कंटिन्यू करू शकतील, तुम्हाला 10% रिटर्न देऊ शकतील. परंतु याच्यासाठी तुम्हाला चार्ट अनालिसिस पण चांगलं येणं आवश्यक आहे. आणि चार्ट अनालिसिस तुम्हाला व्यवस्थित आलं तरच तुम्ही इथले शेअर खरेदी करा. अदरवाईज बिनाकामाचे इथले शेअर खरेदी करू नका इथले या लिस्टमध्ये बघून, कारण सर्वच स्टॉक इथले चांगले नाही आहेत. काही शेअर ऑलरेडी वर पळालेले असतील, त्यातला जर तुम्ही एखादा खरेदी केला तर तुम्ही बरेच दिवस त्यामध्ये अडकू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, अनालिसिस करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या वेबसाईटवरून तुम्हाला इथले शेअर्स खरेदी करायचे आहेत.
सो या प्रकारे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. चार्ट इंक असं या वेबसाईटचं नाव आहे. गुगलवरती चार्ट इंक टाईप करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व स्टेप्स पहिल्यापासून मी क्विकली रिपीट करून दाखवतो. चार्ट इंक वरती क्लिक करायचं आहे. गुगलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होते. इथं सर्च मिळतोय. काय जण बघा इथं जाऊन सर्च करतात. इथं सर्च नाही करायचं तुम्हाला, इथं सर्च करायचं आहे खालच्या बाजूला. ओके, सो सर्चच्या बॉक्समध्ये डेरोशन करतो बघा. काय जण या इथं सर्च करतात, इथं नाही सर्च करायचं तुम्हाला, या इथं सर्च करायचं आहे. इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. या सर्चमध्ये तुम्हाला मिळेल. कुठं सर्च करायचं, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, इथं सर्च करायचं आहे. ओके, सो या इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. तर कशा प्रकारे सर्च करतोय, इथं जायचं आहे IISM एवढंच नाव टाकायचं आहे. सर्च स्कॅनवरती क्लिक करा. खालच्या बाजूला ISM स्टॉक्स ऑन स्विंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स काय मी काढून दिलेले आहेत. स्विंग ट्रेडिंगच्या याच्यावरती क्लिक करा आणि खाली नंतर तुम्हाला स्टॉकची लिस्ट मिळते बघा. जवळजवळ 229 शेअर आहेत आणि प्रत्येक 15 मिनिटाला हे अपडेट होतंय. प्रत्येक 15 मिनिटाला लाईव्ह मार्केटमध्ये हे स्टॉक अपडेट होतात. सो अपडेटेड स्टॉक तुम्हाला मिळतील. मार्केट क्लोजिंगच्या वेळेला किंवा मार्केट ऑनच्या वेळेला पण तुम्ही याच्यामध्ये जाऊन पोझिशन घेऊ शकता. क्वालिटी स्टॉक सगळे मी ऍड करून ठेवलेले आहेत. आय थिंक निफ्टी 500 मध्ये स्टॉक आहेत सगळे. निफ्टी 508, निफ्टी टॉप 500 त्याच्यामध्ये स्टॉक आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये चेंज पण करू शकता. जर तुम्हाला वाटलं की चला मला निफ्टी 50 मधलेच फक्त शेअर पाहिजेत, इतर शेअरमध्ये मला खरेदी करायची इच्छा नाही, सो निफ्टी 500 इथे लिहिलेलं आहे, याच्यावरती जायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात. याच्यामध्ये निफ्टी 50 वरती क्लिक करा. इथं निफ्टी 50 सेट झालं आणि रन स्कॅन वरती क्लिक करा. आता निफ्टी 50 मध्ये सगळे शेअर फक्त आले आहेत. याच्यामध्ये SBI, इंडसइंड बँक, ICICI, इटसेल्फ निफ्टी, UPL, सो माझ्याकडे आहे UPL, एशियन पेंट मिळाले निफ्टी 50 मध्ये शेअर. सो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये तुमचं चेंज करून तुम्ही घेऊ शकता. काय करायचं तुम्हाला, स्टॉक पासेस ऑल ऑफ द बिलो फिल्टरच्या इथं निफ्टी 50चे इथं तुम्हाला चेंज करायचे. तुम्हाला फक्त निफ्टी 100 मधले शेअर पाहिजे तर निफ्टी 100 वरती क्लिक करा आणि इथं रन स्कॅन वरती क्लिक करा. रन स्कॅन वरती क्लिक केल्यानंतर निफ्टी 100 मधले सगळे शेअर्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील, जे टॉप क्वालिटीचे शेअर आहेत सगळे. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा जुबलेंट फूड पण चांगला फॉर्म मध्ये शेअर आहे बघा. जुबलेंट फूड म्हणजे आपल्याकडे जो पिझ्झा आहे मॅकडॉनल्ड पिझ्झा, त्या पिझ्झा कंपनीला जुबलेंट फूड ही कंपनी हँडल करते आणि पिझ्झा सुद्धा पूर्ण लॉकडाऊनमध्ये पण होम डिलिव्हरी त्याची सुरू आहे. त्याच्यासाठी जुबलेंट फूड आणि नोकरी.com म्हणजे त्या कंपनीचं नाव आहे इन्फो एज आणि ही कंपनी झोमॅटोचं बॅकहँड हँडल करते. बॅकहँड म्हणजे त्यांचं सगळं सॉफ्टवेअर ऑपरेटिंग वगैरे हँडल करायचं काम नोकरी.com ही वेबसाईट करते. नोकरी.comचं नामांतरित झालेलं आहे इन्फो एज मध्ये. सो नोकरी जरी सर्च केलं झिरोदा किंवा अपस्टॉक्सवरती तरी सापडून जाईल तुम्हाला. सो नोकरी.comला किंवा जुबलेंट फूडला तुम्ही निश्चित बाय करायला पाहिजे 1 महिन्यासाठी, पण विदाऊट चार्ट नाही. चार्ट बघूनच तुम्हाला जायचं आहे. सो आपण क्विकली थोडक्यात चार्ट कशा प्रकारे बघायचे असतात आजच्या टॉपिकमध्ये ते बघूयात आणि मीटिंग लास्टचा टॉपिक मी कव्हर करायला घेतोय चार्ट. तर चार्ट बघण्यासाठी तुम्हाला बघा तुमचा जो ब्रोकर असतो त्या ब्रोकरकडे ऑलरेडी चार्ट असतात. म्हणजे अपस्टॉक आणि झिरोदा यांचे स्वतःचे चार्ट असतात. परंतु प्रेफरली मी जे चार्ट तुम्हाला इकडे रिकमेंडेशन करतो ते कशी यूज करायचे बघा. सो हे गुगल मी माझं ओपन केले आणि गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे investing.com. ओके, तर अख्खं लेक्चर एका ठिकाणी मी कोर्स केला होता, तिथं मला अख्खं लेक्चर दिलं होतं investing.com वरती. 3 तास हे investing.com शिकवत होते. ओके, सो तर 3 तासाचं मी पुढच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला शिकवतोय की याचा वापर कसा करायचा आहे. काळजीपूर्वक बघा. investing.com नावाची वेबसाईट मी इकडे ओपन केलेली आहे. सो वेबसाईटवरती थोड्याशा जाहिराती असतात कारण आपण फ्री वेबसाईट यूज करतोय. युनिव्हर्सल वेबसाईट आहे, जागतिक वेबसाईट आहे. ही सर्व गोष्टी इथे बघायला मिळतात. याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला तुम्हाला जे पहिलं काम व्हायचं ते म्हणजे तुम्हाला तुमची देशभक्ती दाखवायची आहे. तर तुमची देशभक्ती दाखवण्यासाठी या इथं बघा तुम्हाला USA फ्लॅग दिसतोय. जे तुम्ही बॉक्स टाकलाय तिथे तुम्हाला USA फ्लॅग दिसतोय. सो हा पहिला USA फ्लॅग तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि आपल्या भारतीय फ्लॅग इथे तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे तुमची देशभक्ती दाखवायची आहे. इथं तुम्हाला जायचं आहे आणि इंग्लिश इंडिया, हिंदीमध्ये घेऊ नका, हिंदीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये नका घेऊ. इंग्लिश इंडियावरती क्लिक करायचं आहे जिथं आपल्याला भारतीय फ्लॅग दिसतोय. सो भारतीय फ्लॅग झाल्यानंतर ही पूर्ण वेबसाईट भारतीय होऊन जाते. आता ही इंडियन वेबसाईट झाली म्हणजे तुम्हाला इंडियन मार्केट दिसायला सुरुवात झालं. हे कसं ओळखायचं तर इथे इंडियाचा फ्लॅग पण आलेला आहे. त्याचबरोबर इथं बघा साइन आउट तुम्हाला दिसते, तर तुमच्या याच्या इथं साइन इन असं येईल. त्याला साइन इन करून ठेवा, त्याचे जास्त फायदे आहेत. सो नेहमी इथं साइन इन करून ठेवा. तुम्ही साइन आउट आता इथे दिसते म्हणजे मी केलेलं आहे ऑलरेडी. तो साइन इन तुमच्या गुगल अकाउंटनी करा. गुगल अकाउंट ऑलरेडी असतं तुमच्या क्रोममध्ये, ते साइन इन करा. साइन इन केलं तर इथं बघा माझं नाव आलेलं आहे विद्याधर. अशा प्रकारे तुमचं स्वतःचं नाव इथे यायला सुरुवात होईल आणि साइन इन केल्याचा भरपूर याच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला आहे. तुम्ही चार्ट वगैरे भविष्यात सेव्ह करून ठेवू शकता. आता
खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे शेअरची नावं वगैरे ऑलरेडी दिसत आहेत किंवा तुम्ही या सर्च बॉक्समध्ये जाऊन पण सर्च करू शकता. विप्रो हा शेअरला मी इथं सर्च केलं, ऑटोमॅटिक टाकला होता मी, किंवा इथून तुम्ही लिस्टमध्ये पण घेऊ शकता कुठला पाहिजे तो. विप्रो शेअर बघा 512 रुपयाला इथं सुरू आहे, पुढे त्याचे कमी जास्त पण तुम्हाला दिसतंय. ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्ही आहात इथं. आता आपल्याला चार्ट चेक करायचा आहे, तर चार्ट चेक करण्यासाठी टेक्निकल चार्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. टेक्निकल चार्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा टेक्निकल चार्ट पुढे ओपन होतोय. थोडासा वेळ लागेल कारण साईट थोडीशी हेवी आहे, पण नेटचं स्पीड फास्ट असेल तर चालेल. हे ओपन झाल्यानंतर बघा इथं तुम्हाला एक छोटासा सिम्बॉल दिसतोय हा, या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा चार्ट इथून मोठा होईल. तुम्ही या सिम्बॉलवरती क्लिक करतोय, चार्ट तुमचा झाला फुल स्क्रीन चार्ट. सो याच्यानंतर तुम्हाला हा लाईन चार्ट आहे, याला लाईन चार्ट म्हणायचं. आपल्याला चार्ट पुढे जाऊन डिटेलमध्ये बघायचे, त्यामुळे तुम्हाला मी सांगेन कुठल्या चार्टला काय म्हणायचं. सो या इथं तुम्हाला कॅन्डल दिसत आहेत बघा, या कॅन्डलवरती क्लिक करायचं. हा झाला तुमचा कॅन्डल चार्ट. ओके, सो तुमचा कॅन्डल चार्ट छोटासा विप्रोचा केलेला आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. इथं जर तुम्ही कर्सर घेतला तर खालच्या बाजूला एकदम खालची पट्टी बघा, खालच्या पट्टीवरती डेट येते आणि आडव्या पट्टीवरती तुम्हाला टाइम येतोय. नोटीस करून तुम्हाला दाखवतो डायरेक्ट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय म्हणायचं ते. जस्ट 1 मिनिट. ओके, लाईव्ह. सो बघा हे मी जर इथे कर्सर या इथं ठेवला, इथं जर मी कर्सर माझा ठेवला या इथं, तर ही उभी जी पट्टी असते या पट्टीमध्ये तुम्हाला डेट बघायला म्हणजे किती तारीख आहे ते कळेल. आणि आडव्या पट्टीमध्ये जर इकडे गेलो आपण तर इथं तुम्हाला त्याची प्राइस बघायला मिळते. सो या प्रकारे लक्षात ठेवा, या बाजूला तुमच्या प्राइस असतात. ओके, या बाजूला तुमच्या प्राइस आहेत आणि या बाजूला तुमची डेट आहे. खालच्या बाजूला तुम्ही डेट बघू शकता, इथे जे तुम्ही रेषा भरपूर वाढलेल्या आहेत इथे तुम्ही डेट बघू शकता आणि इकडे तुम्ही प्राइस बघू शकता. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला कळायला नको की असं प्राइस कुठून सांगतायत, डेट कुठून सांगतायत. सो कशा प्रकारे मी चेक करतो. आता माझा कर्सर आलेला आहे, सो कर्सर इथे सेंटर प्राइस ठेवलंय. खालच्या बाजूला तुम्हाला डेट दिसते, डेट आहे 2020-3-19 म्हणजे 19/3/2020 ला, मार्च महिन्याच्या 2019 म्हणजे 2019 मध्ये 167 रुपयाला शेअर होता फक्त. 2019च्या मार्च महिन्यामध्ये 167 रुपयेला हा शेअर चालू होता. आज 512 रुपयाला शेअर आहे. जवळजवळ बघितलं तर तिप्पट तर आहे, हो तिप्पट चौपट शेअर हा वाढलेला आहे, 4 पट 400% रिटर्न आहे. इथे तुम्हाला डी दिसतंय, याचा अर्थ कंपनीने डिव्हिडंड दिलाय. 1 रुपया डिव्हिडंड आलेला आहे 22 जानेवारी 2021 ला. डिव्हिडंड 1 रुपया पर शेअर आलेला आहे. सो या प्रकारे तुम्ही याचं अनालिसिस व्यवस्थित इथे चार्ट बघू शकता. सो क्विकली याचा एकदा रिकॅप घेतो मी कशा प्रकारे चेक करतोय बघा मी, म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. इथं जायचं आहे आणि तुम्हाला टाईप करायचं आहे investing.com. ओके, सो investing.com वरती मी क्लिक करतो. गुगलवरती investing.com येते, याच्यावरती क्लिक करायचं. investing.com ही वेबसाईट ओपन होते. ओपन झाल्यानंतर सांगितलं की देशभक्ती दाखवायची आपली स्वतःची. त्यासाठी इथला इमेजचा फ्लॅग काढा आणि इंडियन वेबसाईट सेट करा, कारण देशभक्ती दाखवण्याचा फायदा आहे आपला. तरच आपलं मार्केट आपल्याला दिसेल ना, तर इमेजचं मार्केट दिसेल आपल्याला काही कारण नसताना. हे आपलं बसलं, याला साइन इन करायचं इथून, म्हणजे तुमचं नाव येईल. त्यानंतर कुठलाही स्टॉक इथला खालचा तुम्ही निवडू शकता. समजा मी घेतला इथला इन्फोसिस. सो इन्फोसिसवरती मी क्लिक केलेला आहे. इन्फोसिसचा स्टॉक पुढे ओपन होतोय. इन्फोसिसचा स्टॉक बघा 1354 रुपयाला चालू आहे. एवढे बोनस आणि एवढे स्प्लिट केलेत. 1354 जरी तुम्हाला याची किंमत दिसत असेल तरी जर कंपनीने बोनस आणि स्प्लिट केले तर 3 लाख रुपयाला हा शेअर असता आजच्या तारखेला. परंतु स्प्लिट केल्यामुळं याची किंमत कमी झालेली आहे एवढ्या प्रमाणावरती. टेक्निकल चार्टवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह सांगतो की मार्केटमधला सर्वात महागडा शेअर आहे MRF टायर, 90,000च्या अराउंड ट्रेड करतोय. सर्वात महागडा शेअर आहे तो. तर टेक्निकल चार्टवरती क्लिक केल्यानंतर इथल्या याच्यावरती तुम्हाला मोठ्या याच्यावरती क्लिक करायचं. चार्ट झाला मोठा. जर तुम्हाला दुसरा चार्ट हवा असेल, इथून कॅन्डल केलं मी, तर इथं तुम्हाला सर्च करता येतं. या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही नाव टाकू शकता. आता आपण मगाशी इंडियन हॉटेल बघितलं होतं, सो इंडियन नाव टाईप करतो. ओके, इंडियन ऑइल आलेलं आहे, इंडियन बँक आलेली आहे. सो इंडियन बँक आपण आताच इतक्या चार्ट बघितलं होतं. इंडियन बँकचा चार्ट इकडे तुम्ही बघू शकता. सो बाय करू शकता इंडियन बँक. अजून पण याच्यात पोटेन्शियल आहे. 10 रुपयाची वाढ आहे की 40 ते 150 पर्यंत जाईल असं वाटतंय मला याच्यामध्ये. सो अशा प्रकारे तुम्ही याचा चार्ट काढू शकता. आणि चार्ट हाच शेअर मार्केटचा आत्मा आहे. चार्टवरती ज्याची कमांड त्यालाच शेअर मार्केटमध्ये डिमांड. त्याच्यामुळे चार्टवरती कमांड मिळवण्याचा प्रयत्न येणाऱ्या वीकमध्ये आपण करणार आहोत. सो अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इकडे स्क्वेअर ऑफ करूयात. आणि तुम्हाला जर तुम्ही हा युट्यूबवरती बघत असाल लेक्चर हे, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. नेहमीप्रमाणे जे सगळे सांगतात त्या प्रकारे चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही सांगा की बाबा सबस्क्राईब कर, अपडेट घेत राहतील. अजून कोर्सेस सर याच्यावरती अपलोड करणार आहेत, मग त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा सर्वांना.
व्हिडिओला सगळीकडे शेअर करा आणि तुम्हाला जर काय अडचणी असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरवर मला कॉल करा, मेसेज करा. या ठिकाणी हा व्हिडिओ मी स्टॉप